नमस्कार. तुमचं आपल्या चॅनेलवरती मनापासून खूप खूप स्वागत. सणासुदीचे दिवस आले की गोडाचं काय पदार्थ बनवायचे काही सुचत नाही. पण प्रत्येकाच्या घरी नैवेद्यासाठी पुरणपोळीही हमखास केली जाते. आज आपण इथे फक्त पुरणपोळीच नाही तर पुरणपोळीची संपूर्ण थाळी बनवणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे अर्धा किलो चणा डाळ स्वच्छ निवडून आपण इथे पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. त्यानंतर स्वच्छ धुवून झाल्यानंतर याच्यामध्ये 4 ते 5 ग्लास पाणी घालू, 1 चमचा तेल घालूया आणि कुकरचं झाकण लावून गॅसवरती ठेवू आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊ. 4 ते 5 शिट्टीमध्ये डाळ चांगली शिजली जाते. पुरणपोळी बनवायचं म्हटलं तर सर्वांना किचकट वाटतं, परंतु तुम्ही सोप्या सोप्या ट्रिक्स फॉलो केला तर तुम्ही पहिल्या प्रयत्नात यशस्वीपणे पुरणपोळी बनवू शकताय. 4 ते 5 शिट्टी झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर इथे ओपन करून बघितला तर बघा इथे डाळ पूर्णपणे शिजलेली आहे. खाली एक भांडं ठेवलं आणि त्याच्यावरती पुरणाची चाळण ठेवून पूर्णपणे डाळ आपल्याला गाळून घ्यायची आहे. म्हणजे जे काही एक्स्ट्रा पाणी असेल याच्यामध्ये ते पूर्णपणे नितळून जाईल आणि डाळ सुकी होऊन जाईल. बघा खाली ते पाणी गळालेलं आहे, त्यालाच एळवणं असे म्हणतात. त्याच्यापासून आपण कटाची आमटी बनवणार आहोत. तर आता डाळ बाजूला काढून घेऊ. त्याच कुकरमध्ये डाळ आपण शिजायला ठेवूया, म्हणजेच पुरण बनवायचं आहे. तर इथे अर्धा किलो डाळ आहे. अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी इथे मी गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. गूळ आता या डाळीमध्ये घालून घेऊया. मीडियम गॅसवरतीच दोन्ही मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गूळ जसा वितळायला जाईल तसं हे पुरण पातळ व्हायला लागतं. पण घाबरू नका. तुम्हाला असं वाटेल की पुरण आपलं बिनसलं की काय, तर तसं काही नाही. तर इथे 4 ते 5 विलायची बी बारीक करून घेतल्या होत्या, त्यासुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊ. जसजसं पुरण इथे शिजायला लागेल तसतसं ते घट्ट व्हायला सुरुवात होते. बघा आधीपेक्षा आता थोडंसं इथे घट्ट झालेलं आहे. आता गॅस बंद करू. आता एका परातीमध्ये पाव किलो मी मैदा घेतलेला आहे आणि घरातील 3 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. दोन्ही पिठं अर्धी अर्धी आपल्याला इथे घ्यायची आहेत. दोन्ही पिठं चाळून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ. त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद पावडरसुद्धा घालून घेऊ, त्यामुळे पुरणपोळीला कलर छान येतो. आता थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घेऊया. इथे आपण वेगळ्या पद्धतीने पीठ भिजवणार आहोत, त्यामुळे पीठ एकदम मऊ आणि लुसलुशीत असं तयार होतं. तर इथे लागेल तसं आपण पाणी घालून याचं पीठ मळून घेऊया. तर इथे बघा पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण हे वरवंट्याच्या सहाय्याने इथे चेचून घेणार आहोत. हीच एक भिजवण्याची ट्रिक आहे. अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळाल तर एकदम पीठ नरम होतं, एकदम मऊसूत असं होतं आणि त्यापासून पुरणपोळीसुद्धा एकदम टम्म फुलणारी आणि मऊसूत अशी होते. तर इथे थोडं थोडं पाणी लावून आपण हे वरवंट्याच्या सहाय्याने पीठ चेचून घेणार आहोत. काहीजण काय करतात, घट्ट असं पीठ मळून घेतात आणि पाण्यामध्ये भिजत ठेवतात. एका पातेल्यामध्ये पाणी घेतात, त्याच्यामध्ये तो गोळा भिजत ठेवतात एक 4 ते 5 तास आणि त्यानंतर ते पीठ काढून मग वरवंट्याने चेचतात. तशा पद्धतीने ही पीठ खूप छान नरम आणि मऊ होतं. पण मी अशा पद्धतीने ते वरवंट्याने सुरुवातीलाच चेचून घेणार आहे. थोडं थोडं पाणी लावून चेचून घ्यायचं. साधारण 7 ते 8 मिनिटानंतर आता हे पीठ तुम्ही बघू शकताय, आलटून पलटून चेचून घेतलेलं आहे. तर पुरणपोळीचा इथे गोळा तयार झालेला आहे, एकदम नरम असा. या पद्धतीने तुम्हीसुद्धा पीठ भिजवून नक्की बघा, खूप छान पोळ्या होतात. तर आता चेचून झालेलं आहे. आता बघा पुन्हा एकदा हाताच्या सहाय्याने चांगलं मळून घेते पीठ आणि 1 तासभर आपण हे भिजत ठेवणार आहोत. तोपर्यंत पुरणसुद्धा गार झालं होतं, ते आता आपण इथे चाळणीमध्ये घेऊया. खाली एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यावरती पुरणाची चाळण ठेवून देऊ आणि त्याच्यावरती पुरण घालून चमच्याच्या सहाय्याने आता आपण हे बारीक करून घेऊया. पुरण बारीक करणंसुद्धा काही अवघड नाही आहे. काही लोक मिक्सरलासुद्धा बारीक करतात, पण आपण कोणताही शॉर्टकट न वापरता पुरणाच्या चाळणीवरतीच आपण हे पुरण वाटून घेऊया.
तर पुरण वाटून झाल्यानंतर आता आपण पोळ्या बनवायला स्टार्ट करू. इथे गोळा बघा, सुरुवातीला कणकेचा थोडासा गोळा घ्यायचा आणि मोदकाला जशी पारी बनवतो तशा पद्धतीने हुंडा बनवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पुरण घालून गोळा दुमडून घ्यायचा. तर इथे मी तुम्हाला अजून एक गोळा बनवून दाखवते. सेम पद्धतीनेच गोळ्याचा म्हणजेच कणकेचा हुंडा बनवून घ्यायचा, त्याच्यामध्ये बसेल तेवढंच आपण इथे पुरण घालून घ्यायचं. गोळा दुमडून एक्स्ट्रा पीठ निघत असेल तर ते काढून ठेवायचा किंवा तिथेच दुमडून हा गोळा बनवून घ्यायचा. आता आपण पोळ्या लाटायला सुरुवात करू. जास्त पीठ न वापरता थोडंसंच पीठ लावून आपण ह्या पोळ्या इथे लाटून घेणार आहोत. गॅसवरती तवासुद्धा मी इथे गरम करायला ठेवला आहे. जर 2 माणसं असतील तर एकाने लाटून द्यायच्या, एकाने भाजून घ्यायचा. अशा पद्धतीने पोळ्या झटपट होतात. पण जर एकच व्यक्ती करणार असेल तर थोडे गोळे बनवून घ्यायचे आणि मग पोळ्या लाटत लाटत सुद्धा तुम्ही भाजू शकता. तव्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेते म्हणजे पोळी चिकटणार नाही. 1 मिनिटभर पोळी अशीच पलटवायच्या आधीच ठेवायची आणि 1 मिनिटानंतर ही पोळी आपण पलटवून घेऊया. थोडंसं तेल सोडून घेऊ. बघा, पोळी मस्त फुलायला सुरुवात झाली आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. आपण पिठावरच्या पोळ्या बनवतो इथे. बघा, टम्म अशी ही पोळी इथे फुगलेली आहे. थोडंसं आपण पलटवतो तेव्हा परतण्याचं टोक तिथे लागू शकतो, त्याच्यामुळे पोळी थोडीशी फुटते. तर आता इथे दुसरी पोळी लाटायला सुरुवात करू. सेम पद्धतीनेच इथे पोळी लाटून घ्यायची. आता आपण भाजून घेऊया. पोळ्या भाजताना सुद्धा फास्ट गॅसवर अजिबात भाजायच्या नाहीत, नाहीतर लगेच त्या करपल्या जातात. मीडियम गॅसवरतीच आपल्याला या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. नवशिकेसुद्धा एकदम पहिल्या प्रयत्नामध्ये इथे यशस्वीपणे पोळ्या ह्या बनवू शकणार आहेत. बघा, पोळीचा कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि एकसारख्या पोळ्या इथे या भाजून तयार झालेल्या आहेत. साधारणपणे अर्धा किलोमध्ये इथे 30 पोळ्या झालेल्या आहेत. आता आपण कटाची आमटी बनवून घेऊ. पोळ्या तर झाल्या, पोळ्यांच्या बरोबर कटाची आमटी तर झालीच पाहिजे. मसाल्यांमध्ये 2 चमचे तीळ आणि 1 चमचा जिरे भाजून घेतलेत. खोबरं, लसणाच्या पाकळ्या, आलं आणि कोथिंबीर. आता आपण हे मसाले मिक्सरला बारीक करून घेऊ. चला आता कटाची आमटी बनवायला सुरुवात करूया. मोठ्या पातेल्यामध्ये 3 ते 4 चमचे मी इथे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की मग याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेऊया. मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की मग आपण याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ. लसणाच्या पाकळ्या चिरून न घेता एकदम आम्ही ठेचून घेतलेले आहेत इथे. त्यानंतर 8-10 कढीपत्त्याची पाने. लसूण आणि कढीपत्ता चांगला फ्राय झाला की मग आपण याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद पावडर आणि 2 चमचे लाल तिखट घालून घेणार आहोत. हे मसाले तेलामध्ये 1 मिनिटभर परतवून घेऊया. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला घालून घेऊ. त्यानंतर जो आपण मसाला लावून घेतला आहे मिक्सरला तो सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊ आणि मसाला 2 ते 3 मिनिट आपण या तेलामध्ये परतवून घेऊया म्हणजे कट छान येईल. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊ आणि स्लो गॅसवरतीच हा मसाला आपण इथे भाजून घेऊया. येळवणं थोडंसं पातळ निघालं होतं, त्याच्यामुळे मी डाळ थोडीशी ठेवली होती, तर तीसुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेतली. आता तीसुद्धा आपण या मसाल्यामध्ये घालून घेऊ आणि स्लो गॅसवरती परतवून घेऊ. 3 ते 4 मिनिटानंतर कलर बघू शकताय. आता आपण जे येळवणं काढलं आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. जर तुम्हाला अजून पाणी घालायची गरज असेल इथे तर तुम्ही पाणी गरम करून याच्यामध्ये घालू शकता.
तर इथे कट्टाची आमटीसुद्धा तयार झालेली आहे। आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेऊ। पुरणपोळी आणि कट्टाची आमटी आणि भात याचं अनोखं नातं आहे। तर इथे मीठ घालून घेतलं आहे। आता उकळी आली की ते कट्टाची आमटीसुद्धा तयार झाली। आता पुरणपोळीसोबत बटाट्याची भाजी आणि कांदा भजी, पापड हे सुद्धा आलंच। तर चला मग सुरुवातीला आता कांद्याची भजी बनवून घेऊया। तरी ते लांबट असा कांदा 4 ते 5 मी इथे चिरून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आणि मिठामध्ये हा कांदा चांगला घोळवून घेऊया, म्हणजे कांद्याला पाणी सुटेल। आपल्याला एक्स्ट्रा पाणी याच्यामध्ये घालण्याची गरज लागणार नाही। तर मिठामध्ये चांगला कांदा बघा इथे मी घोळवून घेते। एक 5 मिनिट आपण आता हे असंच ठेवणार आहोत। 5 मिनिटानंतर याच्यामध्ये मसाले घालून घेऊ। हळद पावडर, लाल तिखट, हिंग, ओवा आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे, म्हणजे कांद्याची भजी ही ते कुरकुरीत होतात। त्यानंतर इथे 7 ते 8 चमचे मी बेसन घालून घेतलेलं आहे। थोडंसं मिक्स करू। त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे गरम तेल घालून घेणार आहोत। खायचा सोडा घालण्याची अजिबात गरज नाही। थोडंसं गरम तेल घातला की भजी कुरकुरीत होतात। तर इथे मी मिक्स करून घेते पूर्ण मिश्रण। तर इथे मला थोडंसं पाणी घालण्याची गरज वाटली, त्यामुळे मी ते 2च चमचे बघा पाणी घालून घेते। जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग भजी आतून तळली जात नाहीत, नुसती वरूनच करपट अशी तळली जातात आणि आतून कच्चीच राहतात। तर इथे भज्याचं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे। गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आता आपण या भज्या तळून घेऊया। इथे हाताच्या सहाय्यानेच मी इथे कांद्याची भजी तेलामध्ये सोडून देत आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। मीडियम फ्लेमवरतीच आपण ही भजी तळून घेणार आहोत। वाटतायत ना एकदम बाहेरच्यासारखी कांद्याची भजी, तीसुद्धा आपण घरीच बनवू शकतो। तरी ते कांद्याच्या भजींचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकताय। आता आपण ही भजी काढून घेऊया। तरी ते सगळी कांद्याची भजी मी इथे बनवून घेतलेली आहेत। बघा किती कुरकुरीत आणि मस्त अशी झणझणीत अशी दिसत आहेत। तर चला आता बटाट्याची भाजी बनवून घेऊ। बटाटे इथे उकडवून चिरून घेतले, त्याच्यामध्ये मीठ आणि हळद इथे मुरण्यासाठी ठेवलं होतं। त्यानंतर इथे ठेचा बनवून घेतलेला आहे आलं, लसूण आणि मिरची याचा। त्यानंतर कढईमध्ये मोहरी घालून घेऊया। त्यानंतर जिरे घालून घेऊ। बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून घेऊ। फोडणीमध्ये आता आपण इथे मीठ आणि हळद घालणार नाही आहोत, कारण बटाटे उकडवून चिरल्यानंतर त्याच्यामध्येच मीठ आणि हळद घातली होती, ते दाखवायचं राहून गेलं। त्यानंतर जो ठेचा बनवला आहे तो ठेचासुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि 2 मिनिट परतवून घेऊ। त्यानंतर जे बटाटे आपण उकडवून घेतले ते याच्यामध्ये घालून घेऊया। थोडासा हिंग घालून घेतला आणि आता आपण याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून देऊ। तर इथे बटाट्याची पिवळी भाजीसुद्धा तयार झाली आहे। एकदम सोप्या पद्धतीने आपण पूर्ण स्वयंपाक पुरणपोळीचा इथे बनवलेला आहे। एकदम नवशिके असतील ते सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये पूर्ण पुरणपोळीची थाळी इथे बनवू शकणार आहेत। तर थोडंसं किसलेलं खोबरं घातलं आणि कोथिंबीर तर बटाट्याच्या भाजीला झालीच पाहिजे। बघा कलर किती छान दिसतंय, एकदम रेस्टॉरंट स्टाईल बटाट्याची भाजी इथे तयार झाली आहे। तर ताटामध्ये इथं पुरणपोळीचा स्वयंपाक आपण वाढायला चालू करू। भात, बटाट्याची भजी, कांद्याची भजी, पुरणपोळी आणि त्यासोबत कट्ट्याची आमटी, त्यासोबत कुरडई पापड तर झालेच पाहिजे। तर आजचा हा पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा।